प्रिय छात्र, मैं हूं आपका जगदीश सर। आज हम छठी क्लास के हिंदी विषय पर अध्ययन करेंगे। पाठ स्वर और उनकी मात्राएं, ಸ್ವರ ಮತ್ತು ಅವುಗಳ ಮಾತ್ರೆಗಳು ಅಂತಕ್ಕಂಥ ಪಾಠವನ್ನು ನಾವು ಅಧ್ಯಯನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। अब ई की मात्रा, ई स्वर की मात्रा, क और ई स्वर की मात्रा मिलकर ई की मात्रा मिलकर की होता है और ता और ब मिलकर किताब होता है। किताब का कन्नड़ का मतलब पुस्तक। कन्नड़ में क्या कहते हैं? पुस्तक ಅಂತ ಕರಿತೀವಿ। पुस्तकವನ್ನು ನೀವೆಲ್ಲರೂ ನೋಡಿದ್ದೀರಾ। क को ई मात्रा मिलकर की होता है और सा और न मिलकर किसान, किसान होता है। किसान ಕನ್ನಡ में ರೈತ, ಒಕ್ಕಲ್ತನ ಮಾಡೋರಿಗೆ ಅಥವಾ ಹೊಲದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋರಿಗೆ ಏನಂತ ರೈತರು ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ಹೊಲದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋರಿಗೆ ಏನಂತೀವಿ ನಾವು? ರೈತರು ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ಗ को ई मात्रा मिलकर, ग को ई मात्रा मिलकर गी होता है और टा मिलकर और र मिलकर गिटार होता है। गिटार ಕನ್ನಡ में ಗಿಟಾರ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ತಂತಿ ವಾದ್ಯ, ಇವು ಸಂಗೀತದ ವಾದ್ಯಗಳು ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ಸಂಗೀತದ ವಾದ್ಯ ಇದು ತಂತಿ ವಾದ್ಯ ಇರ್ತೈತಿ। ह को ई मात्रा मिलकर ही होता है और र और न मिलकर हिरन, हिरन कन्नड़ में जिंके, कन्नड़ में क्या होता है? जिंके। द को ई मात्रा मिलकर दी होता है और न मिलकर दिन होता है। दिन अंदर ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಕನ್ನಡ में दिन क्या होता है? दिन होता है। श को ई मात्रा मिलकर शी होता है और ला मिलकर शिला, शिला कन्नड़ में क्या होता है? बंडे। शिला कन्नड़ में क्या कहते हैं? बंडे ಅಥವಾ ದೊಡ್ಡ ಕಲ್ಲು ಅಂತ ಕರಿತೀವಿ। म को ई मात्रा मिलकर नी होता है और त्र मिलकर मित्र, मित्र कन्नड़ में क्या होता है? स्नेहिತ, ಗೆಳೆಯ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ಸ್ನೇಹಿತ ವ ಗೆಳೆಯ। द और ई की मात्रा मिलकर दी होती है और ल मिलकर दिल, दिल ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಹೃದಯ। ನಮ್ಮ ಹೃದಯ ಎಡಗಡೆ ಇರ್ತಿತ್ತಲ್ಲ ಅದು ಹೃದಯ। ಹೃದಯ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ರಕ್ತವನ್ನು ಪಂಪ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ। ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಭಾಗಗಳಿಗೆ ಕಳಿಸೋದು ಯಾವುದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹೃದಯ। ಅದಕ್ಕೆ ಹಿಂದಿದೊಳಗೆ ಏನಂತಾರೋ ದಿಲ್ ಅಂತ ಕರಿತಾರೋ। त को ई मात्रा मिलकर ती होती है और ल मिलकर तिल, तिल का मतलब ಎಳ್ಳು। ಕನ್ನಡದೊಳಗೆ ಅದಕ್ಕೆ ಏನಂತಾರೋ ಎಳ್ಳು ಅಂತ ಕರಿತಾರೋ। न को ई मात्रा मिलकर नी होती है और द को ई मात्रा मिलकर दी होती है और दोनों मिलकर निधि, निधि कन्नड़ में क्या होता है? निधि। ಸಂಪತ್ತು ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಸಂಪತ್ತು ಅಂತ ಕರಿತೀವಿ ನಾವು। स को ई मात्रा मिलकर सी होती है और र मिलकर सिर होता है। सिर कन्नड़ का मतलब क्या है? ತಲೆ ಅಂತ ಕರಿತೀವಿ ನಾವು। ತಲೆ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಎಲ್ಲರಿಗೂ ತಲೆ ಇದ್ದೇ ಇರ್ತೈತಿ। क को ई मात्रा मिलकर की होता है और ला मिलकर किला, किला कन्नड़ में ಕೋಟೆ ಎಂದು ಕರಿತೀವಿ, ಕೋಟೆ ಎಂದು ಕರಿತೀವಿ। स को ई मात्रा मिलकर सी होता है और ता और र मिलकर सितार, सितार ಕನ್ನಡ का मतलब ಸಿತಾರ್, ತಂತಿ ವಾದ್ಯ। ಇದು ಸಹ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ತಂತಿಯಿಂದ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ಸಂಗೀತದ ವಾದ್ಯವನ್ನು ಸಿತಾರ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। व को ई मात्रा मिलकर वी होता है, माँ और न मिलकर विमान, कन्नड़ का मतलब विमान ही होता है। व को ई मात्रा मिलकर वी होता है और ज्ञा और न मिलकर विज्ञान, विज्ञान कन्नड़ में विज्ञान ही कहते हैं। ग ई मात्रा मिलकर गी होता है और ला और स मिलकर ಗಿಲಾಸ್, ಲೋಟ ಅಥವಾ ನಾವೇನಂತ ಕರಿತೀವಿ? ಏನಂತ ಕರಿತೀವಿ? ಲೋಟ ಅಥವಾ ಗ್ಲಾಸ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ಏನಂತ ಕರಿತೀವಿ? ಗಿಲಾಸ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ट को ई मात्रा मिलकर टी होता है और क मिलकर और ट मिलकर टिकट,
ಟಿಕೆಟ್ ನಾವು ಬಸ್ದೊಳಗೆಲ್ಲ ಹೋದಾಗ ಟಿಕೆಟನ್ನು ಕೊಡ್ತಿರ್ತಾರೆ, ನೋಡಿದ್ದೀರಿ, ಅಥವಾ ಸಿನಿಮಾ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಟಿಕೆಟನ್ನು ಕೊಡ್ತಿದ್ರು. ल को ई मात्रा मिलकर ली होता है और पा मिलकर लिफाफा. लिफाफा कन्नड़ में क्या कहते हैं? लकोटे. ಏನಂತ ಕರಿತೀವಿ ಅದಕ್ಕೆ? लकोटे ಅಂತ ಕರಿತೀವಿ. तो ई मात्रा मिलकर पी है और ला और ना मिलकर पिलाना. ಪಿಲಾನಾ ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಕುಡಿಸುವುದು. ಏನಂತ ಕರಿತೀವಿ? ಕುಡಿಸುವುದು ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಈ ಮಾತ್ರ मिलकर की होता है और ला और ना मिलकर खिलाना. खिलाना ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ತಿನ್ನಿಸುವುದು, ಉಣ್ಣಿಸಲು ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಈಗ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಉಣಿಸ್ತೀವಿ, ಅದಕ್ಕೆ ಹಿಂದಿದೊಳಗೆ ಖಿಲಾನಾ ತಿನ್ನಿಸೋದು ಅಂತ ಕರಿತೀವಿ. च को ई मात्रा मिलकर ची और म और टा कर चिमटा. क्या होता है? चिमटा. चिमटा कन्नड़ में क्या होता है? इक्कड़ा. ಏನು ಕರಿತೀವಿ ನಾವು? ಇಕ್ಕಳ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ನಾವು ಚಿಮಟಾನು ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಈ ಒಲಿ ಮೇಲೆ ಬಿಸಿ ವಸ್ತುಗಳನ್ನ ಇಳಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಚಿಮಟವನ್ನು ನಾವು ಉಪಯೋಗನ ಮಾಡ್ತಿರ್ತೀವಿ. ज को ई मात्रा मिलकर जी होता है और ग और र मिलकर जिगर. जिगर यकृत ಅಥವಾ ಲಿವರ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಇಂಗ್ಲೀಷ್ನೊಳಗೆ ಅದಕ್ಕೆ ಏನು ಕರಿತೀವಿ ನಾವು? जिगर का ಲಿವರ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. अब ई की मात्रा, ई की मात्रा. च को ई मात्रा मिलकर, बड़ा ई की मात्रा अब सीख रहे हैं. च को च को क्या? ई मात्रा मिलकर ची होता है और ची को ल मिलकर चील. चील का मतलब क्या होता है कन्नड़ में? हद्दु. हद्दु ಇಲ್ಲಿ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಹದ್ದನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. क को ई मात्रा मिलकर खी होता है और रा मिलकर खीरा. खीरा कन्नड़ में क्या होता है? सौतेकाई. खीरा कन्नड़ में क्या होता है? सौतेकाई. ब को ई मात्रा मिलकर, ब को ई मात्रा मिलकर बी होता है और न मिलकर बीन. पुंगी. ಎಂದು ಕರಿತೀವಿ ನಾವು बीन को ಕನ್ನಡ में पुंगी कहते हैं. बीन ಅನ್ನು ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಪುಂಗಿಯನ್ನು ಹಾವುಗಳನ್ನ ಆಡಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ, ಆಡಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಪುಂಗಿಯನ್ನು ಉಪಯೋಗನ ಮಾಡ್ತಾರೆ. स को ई मात्रा मिलकर, स को ई मात्रा मिलकर सी होती है और डी मिलकर सी डी. सी डी कन्नड़ में क्या होता है? ಏನಿ. ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದೊಳಗೆ ಏನಿಗೆ ಏನಂತೀವಿ? ನಿಚ್ಚುಣಿಕೆ ಅಂತೀವಿ. ಏನಂತ ಕರಿತೀವಿ? ನಿಚ್ಚುಣಿಕೆ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. प को ई मात्रा मिलकर पी होता है और ला मिलकर पीला. पीला का कन्नड़ में क्या होता है? हळदी. क्या होता है? हळदी. ग को ई मात्रा मिलकर गी होता है और त मिलकर गीत. गीत कन्नड़ में हाडू. हाड ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ब को ई मात्रा मिलकर, ब को ई मात्रा मिलकर बी होता है और स मिलकर 20. 20 कन्नड़ का मतलब 20. स को ई मात्रा मिलकर सी होता है और टी मिलकर सीटी. सिल्ले. बिसिल ಅಂತ ಕರಿತೀವಿ ನಾವು. ಬಿಸಿಲು ಹೊಡಿತೀವಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸಿಳ್ಳೆ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. द को ई मात्रा मिलकर दी होती है और दी. दीदी कन्नड़ में क्या है? सहोदरी, अक्का अथवा ತಂಗಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. क को ई मात्रा मिलकर गी होती है और ल को ई मात्रा मिलकर ली होती है. दोनों मिलकर गीली. गीली ಅಂದರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒದ್ದೆ ಅಥವಾ ಹಸಿ ಇರತಕ್ಕಂಥ ವಸ್ತುಗಳಿಗೆ ನಾವು ಗೀಲಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಹಸಿ ಆಗೋದಕ್ಕೆ ಗೀಲಿ ಅಂತ ಕರಿತಾರೆ ಹಿಂದಿ ಒಳಗೆ. ज को ई मात्रा मिलकर और जी को जी मिलकर जीजी होती है. क्या होती है? जीजी. कन्नड़ में क्या है? जीजी को अक्का कहते हैं. क्या कहते हैं? अक्का. ल को ई मात्रा मिलकर ली होती है और च को ई मात्रा मिलकर ची होती है. दोनों मिलकर
ಲೀಚಿ ಲೀಚಿ ಕನ್ನಡ ಮೇ ಕ್ಯಾ ಲೀಚಿ ಹಣ್ಣು. ಇದೊಂದು ಕೆಂಪು ಥರದ ಒಂದು ಹಣ್ಣು ಇರ್ತಾ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ ಲೀಚಿ ಹಣ್ಣು ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಸ್ಟ್ರಾಬೆರಿ ಟೈಪ್ ಇರ್ತಾ ಇದೆ. द को ई मात्रा मिलकर और द और ड मिलकर गीदड़ क्या होता है? गीदड़. गीदड़ कन्नड़ का मतलब नरी. ನಾವು ನರಿಯನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ನೀವು ಹೊಲದಲ್ಲಿ नरी. द ई मात्रा मिलकर दी होता है और वा और र मिलकर दीवार. दीवार कन्नड़ का मतलब क्या है? घोड़े. ब को ई मात्रा मिलकर बी होता है और माँ और र मिलकर बीमार. बीमार ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅನಾರೋಗ್ಯ, ರೋಗ ಬರೋದಕ್ಕೆ ನಾವು ಅನಾರೋಗ್ಯ ಆಗೈತಿ, ನಮಗೆ ಜ್ವರ ಗಿರ ಬಂದು ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಅನಾರೋಗ್ಯ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. त को ई मात्रा मिलकर ती और त और र मिलकर तीतर. तीतर ನಡುಕ ಕೌಜಿಗ ಹಕ್ಕಿ. ಯಾವ ಹಕ್ಕಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ ನಾವು? ಕೌಜಿಗ ಹಕ್ಕಿ ಅಥವಾ ಟಿಟಿಪ್ ಪಕ್ಷಿ. ಯಾವುದು ಕರಿತೀವಿ? ಟಿಟಿಪ್ ಪಕ್ಷಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. द को ई मात्रा मिलकर दी होती है और प और क मिलकर दीपक. ಏನಂತ ಕರಿತೀವಿ? ದೀಪಕ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ದೀಪಕ್ ಇದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹೆಸರು. ಆಮೇಲೆ जी को ज को ई मात्रा मिलकर जी होती है और व और न मिलकर क्या होती है? जी और व न मिलकर जीवन. जीवन कन्नड़ में क्या? जीवना. प को ई मात्रा मिलकर पी होती है और प और ल मिलकर पीपल. पीपल ಅಂದರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅರಳಿ ಮರ. ಏನು ಕರಿತೀವಿ ನಾವು? ಅರಳಿ ಮರ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. पीपल ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅರಳಿ ಮರ. क को ई मात्रा मिलकर की होता है और च और ड मिलकर कीचड़. कीचड़ ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕನ್ನಡ में कीचड़ का मतलब केसरू. ची और च को ई मात्रा मिलकर ची होती है और ल और ना मिलकर छिलना. छिलना कन्नड़ में सुलियोದು. ನಾವು ಬಾಳೆಹಣ್ಣು ಅಥವಾ ಇವು ಸುಲಿಯೋದು ಮಾಡ್ತೀವಿ. ಹಲವಾರು ಚರ್ಮಗಳನ್ನು ಈ ಪ್ರಾಣಿಗಳಿಂದ ಸುಲಿತಿರ್ತಾರೋ ಅನ್ನೋದು ನೋಡ್ತೀವಿ. ಟ को ई मात्रा मिलकर होती है और क और रा मिलकर टिकरा. टिकरा क्या होता है? टिकरा कन्नड़ का मतलब चूरू. क्या होता है? चूरू ಅಂತ ಕರಿತೀವಿ ನಾವು ಕನ್ನಡದೊಳಗೆ. ಏನಂತೀವಿ? ಚೂರು. अब तक हम ई और बड़ा ई की मात्रा हम सीखे हैं. आगे हम दूसरी मात्राएं दूसरी वीडियो में सीखेंगे. धन्यवाद.